सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यावर प्रमाणपत्र द्या आणि 29 ऑगस्ट पूर्वी आवश्यक कार्यवाही करा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. सातारा संस्थांच्या GR नुसार प्रमाणपत्र मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मराठा आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या आणि आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या कुटुंबियांना निधी देण्याबाबतही चर्चा झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. हे आपलं शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असल्याचं सांगत त्यांनी राज्यातील मराठा समाज बांधवांना मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटीत सहभागी होण्याचं आवाहन केलं. माननीय उदय सामंत साहेब, आमचे शंभूराजे साहेब आणि आपले प्रसाद लाड साहेब यांनी येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भातली सगळी चर्चा केली. आपण त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलेलं आहे की तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्यात कुणबीच्या, ते प्रमाणपत्र सगळे द्या. तुम्ही आतापर्यंत जेवढे वाटप केलेत आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा. त्यांनी तेही कबूल केलं की आम्ही सगळे इथून मागं किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो. त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला. ज्या मराठा बांधवांनी अर्ज केलेले त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्या बांधवांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केले ते जाणून बुजून जिल्ह्यातले रोखून धरलेत ते सुद्धा आपण सगळ्या व्हॅलिट्या द्या. आपण सातारा संस्थांचा GR काढलाय, याच्यावर पण आपण हैदराबाद संस्थांचा आपण GR काढलाय, त्याच्यावर पण चर्चा केली की तुम्ही GR काढलाय तो खरा काढलाय का खोटा काढलाय ते जरा समाजासमोर स्पष्ट सांगा. तर त्यांचं म्हणणं होतं आम्ही खराच काढलाय. खरा काढलाय तर मग कुणबी प्रमाणपत्र का वाटप होत नाहीयेत आणि व्हॅलिट्या का दिल्या जात नाहीत. तर मग आता त्याच्यात काय ते दुरुस्त्या करतो म्हणले. आम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतो, व्हॅलिट्या सुद्धा द्यायच्या, ती सुद्धा प्रक्रिया करतो. म्हणलं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बसा, अधिकाऱ्यांना विचारा की तुम्हाला काय अडचणी येत आहेत. कारण सरकार बोलून जाताना अधिकाऱ्याला अडचण येतात, अधिकारी पण अडचणीत नाही आले पाहिजे प्रमाणपत्र. त्या विषयावरती चर्चा केली. त्यांनी एक आता GR काढला होता मराठ्यांना OBCच्या सवलती, त्या सवलती सुद्धा लागू झालेल्या नाहीत. 100% फीस घेतल्यात. मग आता सवलती तर लागू केल्यात, सोयी सुविधा पण नाहीत. परराज्यातल्या पोरात ऍडमिशन घेतलेत. त्या संदर्भातला सुद्धा विषय ह्या 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी तुम्ही त्याची करून ती लागू करा हे पण सांगितलं आपण. केसेसच्या संदर्भातला विषय झाला की तुम्ही राज्यातल्या केसेस जे आहेत ते मागे घ्या. त्यांनी सांगितलं 1300 काहीतरी घेतल्यात, काहीतरी 68 काय काहीतरी राहिल्यात म्हणले, त्या पण प्रक्रिया आहे. त्यावरही चर्चा आपण पुऱ्या महाराष्ट्रानं तुम्ही पण ऐकली. तेही मागे घेण्याच्या संदर्भातली चर्चा. EWS, ECBC आणि ESBC जे पोर आहेत नियुक्त्या झालेले, निवड झालेले, त्यांच्या नियुक्त्याच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही आता बैठक घेतोय. मला वाटतं उद्या त्याला बैठक घ्यायलाच वाटतं त्या विषयावरती. कॅबिनेटचे काय बैठकीत ते चर्चा करतील. पण MPSCच्या पोरांचा विषय घेतला होता, त्याही विषयात ते मार्ग काढून देतो म्हणून तीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. माझ्या बलिदान दिलेल्या बांधवांचे निधी आणि नोकरीचा विषय राहिलाय. हे सगळे विषय सुटल्याशिवाय आणि विशेष म्हणजे सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR मला पाहिजे लागू अंमलबजावणी सहित. त्यावरही त्यांनी सांगितलं की तोही काढतोय आम्ही, अहवाल मागून घेतलाय. आता बघूयात 28 तारखेपर्यंत काय काय करतात. आपण जेवढ्या काय मागण्यात या मागण्याच्या संदर्भात त्यांची चर्चा केली. परंतु याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या. मला निपटारा काढायचा बरं का. पुन्हा सांगतो मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय. मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील, देत नाहीत, त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या. म्हणजे कुणाचा विषय मागे राहायला नको. नोंद असून कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिटी नाही. कोणाच्या चुलत्याला दिली पुतण्याला देत नाहीत, पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत. तुमचे ते अर्ज घेऊन या, तिकडे पण अर्ज करा.